तर आजचा आपला टॉपिक आहे ब्रेन डेथ अर्थात मेंदू मृत्यू. तर ब्रेन डेथ होणं म्हणजे नक्की काय? ब्रेन डेड पेशंट यांची अवस्था नक्की कशी असते? ब्रेन डेथ हे मृत्यूचं सूचक आहे का? अशा काही प्रश्नांची आपण उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर ब्रेन डेथ ही मेडिकल लँग्वेजमध्ये मृत्यूची कायदेशीर व्याख्या म्हणून ओळखली जाते. जेव्हा एखाद्या पेशंटला ब्रेन डेड असं डिक्लेअर केलं जातं तेव्हा त्याचा अर्थच हा असतो की त्याच्या मेंदूने सर्व प्रकारे कार्य करण्याचं थांबवलेलं आहे. म्हणजे शरीराला सिग्नल्स पाठवणं किंवा गोष्टी समजण्याची क्षमता, बोलण्याची क्षमता ही सर्व कार्य बंद आहेत. श्वास घेण्याची प्रक्रिया ही थांबलेली आहे. त्याच्या ज्ञानेंद्रियांचं कार्य हे सुद्धा थांबलेलं आहे. जेव्हा एखाद्या पेशंटला ब्रेन डेड असं घोषित केलं जातं तेव्हा त्याचा श्वास बंद असतो. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवलं जातं आणि त्याचा श्वास या व्हेंटिलेटरद्वारे सुरू असतो आणि त्यामुळे हार्ट, किडनीज, लिव्हर हे सगळे अवयव हे कृत्रिमरित्या त्यांचं कार्य करत असतात. जोपर्यंत व्हेंटिलेटरमार्फत बाहेरून ऑक्सिजनचा सप्लाय या ऑर्गन्सला केला जातो तोपर्यंत ते जिवंत राहू शकतात. थोडक्यात सांगायचं तर मेंदूने आपलं कार्य करणं हे पूर्णपणे थांबवलेलं आहे. पण बाहेरून येणाऱ्या ऑक्सिजनमुळे शरीरातील काही ऑर्गन्स हे आपलं कार्य करत आहेत. थोडक्यात सांगायचं तर मेंदूचा मृत्यू झालेला आहे पण शरीरातील काही भाग हा ऑक्सिजनच्या मदतीने कृत्रिमरित्या कार्य करत आहे. तर ब्रेन डेथ म्हणजे काय हे आपण समजावून घेतलं. तर आता बघूयात की मेंदूचा मृत्यू हा का होतो किंवा कसा होतो. तर याची काही कारणं आहेत. सर्वात पहिलं कारण म्हणजे मेंदूला झालेली दुखापत. ॲक्सिडेंटमुळे जर डोक्याला जखम झाली किंवा एखादा पेशंट हा घसरून पडला आणि डोक्याला खूप मार लागला तर त्याच्यामुळे मेंदूला इजा होऊ शकते. पुढचा आहे ॲनॉक्झिया म्हणजे रक्तप्रवाहात काही अडथळा निर्माण झाल्याने मेंदूला ऑक्सिजन व्यवस्थितपणे मिळालं नाही तर यामुळे सुद्धा ब्रेनला इजा होऊ शकते. त्याचप्रमाणे सेरेब्रोव्हॅस्क्युलर इंजुरी ज्यामध्ये स्ट्रोक हे अगदी कॉमन आपण बघतो तर हे सुद्धा कारण असू शकतं. पुढचं कारण आहे ब्रेन इन्फेक्शन ज्यामुळे मेंदूला सूज येते ज्याला आपण मेनिंजायटिस असं सुद्धा बोलतो. हे सुद्धा एक कारण काही पेशंटमध्ये दिसून येतं. स्नेक बाईट किंवा सर्पदंश झाल्यावर सुद्धा काही केसेसमध्ये आपल्याला ब्रेन डेथ ही दिसून येते. काही केसेसमध्ये ब्रेन ट्यूमर हे सुद्धा कारण दिसून येतं. अगदी क्वचित काही केसेसमध्ये मेडिसिन्सचा काही पर्टिक्युलर मेडिसिन्सचा ओव्हरडोस झाला तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला ब्रेन डेथ ही दिसून येऊ शकते. तर ही झाली ब्रेन डेथ होण्याची काही कारणं. आता बघूयात की एखाद्या पेशंटला ब्रेन डेड हे केव्हा डिक्लेअर केलं जातं म्हणजे त्यासाठी कुठला क्रायटेरिया आहे हे आपण थोडक्यात समजून घेऊयात. एखाद्या पेशंटला ब्रेन डेड असं डिक्लेअर करण्याआधी काही टेस्ट या केल्या जातात पण मेडिकल टीमला याचा अंदाज काही लक्षणांवरून येऊ शकतो. तर सगळ्यात पहिलं लक्षण आहे डोळ्यांच्या बाहुल्यांचा आकार हा बदलत नाही. आपल्याला माहिती आहे की जेव्हा लाईट आपल्या डोळ्यांवर पडतो तेव्हा डोळ्याच्या ज्या बाहुल्या असतात त्या आकुंचन पावतात, अंधारात त्या प्रसरण पावतात. म्हणजे ही जी डोळ्याच्या बाहुल्यांची हालचाल होत असते छोटं होणं किंवा मोठं होणं तर हे या पेशंटमध्ये दिसून येत नाही. म्हणजे डोळ्यांकडून प्रकाशाला कुठलाही रिस्पॉन्स मिळत नाही. जेव्हा आपण टॉर्च लाईट डोळ्यांवर टाकतो तेव्हा त्या टॉर्च लाईटला कुठलाही रिस्पॉन्स डोळ्यांकडून मिळत नाही. पुढचं लक्षण आहे कुठल्याही वेदनेला पेशंटकडून प्रतिसाद मिळत नाही. पेशंटला कुठल्याही संवेदना जाणवत नाही. मोटर रिफ्लेक्स हे पूर्णपणे ॲब्सेंट असतात. पुढचा सिम्पटम आहे डोळ्यांच्या पृष्ठभागाला जरी स्पर्श केला तरी डोळे उघडत नाही. म्हणजे कॉर्नियल रिफ्लेक्स जो आहे तो एक ॲब्सेंट असतो. आणि टेस्टमध्ये EEG टेस्ट म्हणजे इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राम ही जी टेस्ट केली जाते यामध्ये मेंदूची कुठलीही ॲक्टिव्हिटी ही दिसत नाही. या व्यतिरिक्तही काही क्रायटेरिया आहे पण हे बेसिक क्रायटेरिया आहेत जे मी तुम्हाला आत्ता सांगितले की ज्यावरून पेशंट ब्रेन डेड आहे हे घोषित केलं जातं. आता पुढचा प्रश्न आहे की मग अशा परिस्थितीतून पेशंट रिकवर होऊ शकतो का? तर याचं उत्तर नाही असं आहे. ब्रेन डेथ होणं ही स्थिती परमनंट असते. ब्रेन डेड पेशंट हे काही दिवस म्हणजे व्हेंटिलेटरच्या साहाय्याने किंवा काही तास हे जिवंत राहू शकतात. खूप रेअर केसेसमध्ये काही पेशंट्स यातून रिकवर होतात पण अशा केसेसमध्ये ब्रेन डेथ होण्यामागे काय कारण होतं यावर ते अवलंबून असते. म्हणजे ब्रेनमध्ये इन्फेक्शन झालं आहे आणि त्यामुळे पेशंट या अवस्थेपर्यंत पोचला आहे तर अशा वेळेला जर ब्रेनचं इन्फेक्शन कमी झालं, त्याचा मेनिंजायटिस म्हणजे सूज कमी झाली तर अशा पेशंटमध्ये क्वचित रिकव्हरी दिसू शकते पण हे अतिशय रेअर आहे. पण ॲक्सिडेंट झाला आहे, डोक्याला खूप जब्बर मार लागला आहे, खूप ब्लिडिंग झालं आहे, अशा परिस्थितीतून पेशंटची रिकव्हरी होणं हे अतिशय इम्पॉसिबल आहे, नगण्य आहे. आणि त्यामुळेच 99% केसेसमध्ये किंवा मेजॉरिटी केसेसमध्ये ब्रेन डेथ
ही स्थिती परमनंट असते. आणि अशाच केसेसमधून, याच पेशंटमधून आपण ऑर्गन डोनेशन हे करू शकतो. तर यासाठी पेशंटचे जे रिलेटिव्ज आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करून याबाबत निर्णय घेतला जातो. आपण बरेचदा पेपरमध्ये वाचतो अशा प्रकारच्या बातम्या की तर अशा ब्रेन डेड झालेल्या पेशंटच्या रिलेटिव्जबरोबर बोलून अवयवदानाबद्दल निर्णय हा घेतला जातो. कारण त्या व्यक्तीचे जे ऑर्गन्स हे व्यवस्थितरित्या काम करत आहेत त्याचा उपयोग आपण इतर पेशंटसाठी करू शकतो. त्यामुळे त्यांना जीवनदान मिळू शकतं. पण हे निर्णय हे त्वरित घ्यावे लागतात, कारण जोपर्यंत व्हेंटिलेटर चालू आहे तोपर्यंतच हे इतर ऑर्गन काम करत असतात. ज्या क्षणी व्हेंटिलेटर बंद होईल त्या क्षणी हळूहळू हे ऑर्गनसुद्धा निष्क्रिय होत जातात आणि फायनली त्यांचीही डेथ होते. म्हणूनच अवयवदानाचा जर निर्णय घ्यायचा असेल तर तो वेळेतच घेतला जातो किंवा घ्यायला लागू शकतो. तर ही झाली ब्रेन डेथ अर्थात मेंदू मृत्यू याबद्दल थोडक्यात माहिती. होपफुली तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्स यांच्यासोबत शेअर करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. टिल देन स्टे हॅपी, स्टे हेल्दी. थँक्यू.